आवाज जनतेचा। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून राज्य कार्याध्यक्षपदी रामहरी राऊत यांची निवड करण्यात आली आहे। तर पश्चिम विदर्भ विभागीय सचिवपदी वाशिम तालुक्यातील बारा येथील डॉक्टर माधव वानखडे यांची निवड करण्यात आली आहे। कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी आपल्या स्वाक्षरीने राज्याची कार्यकारिणी जाहीर केली। यामध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिवपदी जितेंद्र गवळी, पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवपदी गौरव गुळवणी, पूर्व विदर्भ विभागीय सचिवपदी चंद्रशेखर चड्डे, गजानन ठाकूर, कोकण विभागीय सचिवपदी शशिकांत वाघे, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भ विभागीय संपर्क प्रमुखपदी माधव वानखडे, अमित वरणकर, पश्चिम महाराष्ट्र सूरज जम्मा, मराठवाडा विभाग प्रमुखपदी गजानन गिरी, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी प्रशांत साळुंके, मुंबई विभाग प्रमुखपदी राज गुहागरकर, मराठवाडा विभाग प्रमुखपदी हनुमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोरगरीब आणि गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात 100% राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत, तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर राहावे। गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावे, याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांच्यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधावा, असे नियुक्तीपत्रात नमूद केले आहे, अशी माहिती शिवसेनेचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी दिली आहे। वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाणे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज